अब्ध्या देशाकडे बघून, कोठ्या देशाकडे बघून त्यांना डायबिटीज झाले, भाकरी खाता येत नाही. तुम्ही ताटात बसून भाकरी खाताय, नीट खा ना. काय आहे तुमच्याकडे की नाही, स्वतःचं असं दुःख नाही, दुसऱ्याकडे बघता म्हणून तुम्ही दुःखी होता. व्यक्तिगत विचार केला तर तुमचे आहे ते तुम्ही आनंदीच आहात. आता हा पांढरा सदरा कॉटनचा आहे माझ्या अंगावर, मला आवडतो. हे सोडून दुसरे काही मी घालत नाही. मनात वाटलं तर सिल्कचं सुद्धा घालू शकेन, पण नाही मला आवडत. कोणी म्हणतात महाराज आहो तुम्ही कॉटन का वापरता, मत नाही, मला आवडतं, संपलं. याच्यापेक्षा चांगला आणतो, याच्यापेक्षा चांगला तू कोण ठरवणार? हे आहे ते माझं चांगलं आहे, इथे समाधान आहे. माझं बोलणं कळलं? काय माझ्या अंगात आहे ते काय 100 रुपये मीटरचं आहे, 60 रुपये, आणि ते घालतंय 400 रुपयाचं. अंगावर असून उघडा झाला. काय म्हटलं मी? अंगावर सदरा असून सुद्धा उघडा झाला. मग त्याच्याकडे न बघता माझा आहे तो छान आहे, उत्कृष्ट आहे. काय झाला? त्या सदराचा सुद्धा विलास सुरू झाला, त्याचा सुद्धा आनंद वाटायला लागला. जगतामध्ये जगताकडे बघताना, आपल्याकडे बघताना देव निराळा आणि आम्ही निराळा असं बघू नये. तुम्ही ईश्वरी सत्तेचे अंश आहात. जरा अजून एक चांगला शब्द वापरू, आमचे महाराज काय म्हणायचे? अंश नाही, मम वंश. प्रत्येक जीव हा परमात्म्याचा वंश आहे. हो, मग तुमचे पूर्वज कोण? जास्ती भानगडीत पडू नका. आमचा पूर्वज पांडुरंग, संपलं. नाही का? विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गोत्र विठ्ठल. माझं म्हणणं, गोत्र कोण? विठ्ठल. या विचाराने जर बघितलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद भोगण्याकरता अमृतानुभव आहे, तत्वाचा विलास आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, अरे काय आहे काय म्हणतोस, काय नाही म्हणतोस, काय शून्य सांगतोस? अरे शून्यसुद्धा आहे ना. ज्याने शून्यवाद मांडला तोही होता, म्हणजे शून्य आहे का? नाही. जे म्हणले बरोबर आहे तोही होता, मग आहे का? नाही का? लक्षात ठेवा. म्हणून आहे नाहीच्या पलीकडे जो आहे तो परमात्मा. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे तेच ज्ञानोबारायचं सत्ता मात्र ज्ञान. म्हणून काही नाहीपणे देखता नाही, नाही नोहे आपण, न होनी असणे, असणे आवीण असणे जे. चला एक दृष्टांत सुचला चांगला, सांगतो. मला भेटायला आला तुम्ही, काय अगोदर फोन बिन केला नव्हता, आले भेटायला आल्यानंतर घरात असल्यानंतर मी भेटणारच, बरोबर आहे ना? भेटलो. मग पुन्हा 4 दिवसांनी आला, मी घरात नव्हतो. मग बायको म्हणाली, का महाराज भेटले का? नाही म्हणले, महाराज नाही भेटले. माझं बोलणं कळलं? पहिल्यांदा आहेपणाने भेटलो, आता नाहीपणाने भेटलो. आहेपणाने मीच भेटलो. कोण आहे? बाबा महाराज आहे. कोण नाही? बाबा महाराज नाही. कोण आहे? देव आहे. कोण नाही? माझं. आहेपणाने त्याचंच दर्शन, नाहीपणाने त्याचंच दर्शन. असण्यातूनही तोच आणि नसण्यातूनही तोच. म्हणून असण्या नसण्याच्या पलीकडे असा जो, तो परमात्मा. माझी बायपास झाली. बायपास झाल्यानंतर गंमत म्हणून सांगतो, नीतू मांडक्यांनी केली. त्यांचं खूप प्रेम होतं माझं. मला घरी भेटायला आले. काय घरी भेटायला आले, मग काय खायचं, काय नाही, काय नाही. हां, तेलकट खाऊ नका, अमकं खाऊ नका, तमकं खाऊ नका. ते म्हणले, बाबा महाराज खाऊ नका असं नाही, आम्ही हे जे अतिशोक्ती आहेत त्यांना खाऊ नका सांगतो. आम्हाला माहिती आहे तुम्ही कंट्रोल नादार. एवढे भजी खाल्लं तर त्रास होतो, 2 भजी खाऊन काही त्रास होत नाही, खात चला. माझं म्हणणं कळलं का? मी काय सांगतोय की जीवनातला अगदीच त्याग नको, पण आनंद लुटायचा असेल तर
काय मग आता आमच्याकडे भजी करतात, मलाही आवडतात. मग केल्यानंतर कांद्याची भजी म्हणा, बटाट्याची भजी म्हणा, मिरचीच्या भज्यासारखं तर भजच नाही. भज्यामध्ये जर मिरचीचं भज नसेल तर सगळं भज. हां, मग पण जास्ती काही खात नाही. थोडंसं एक तुकडा घेतला, जरा तोंड भाजलं, नाही लक्षात आलं, भाजल्याशिवाय खाण्याची मजा नाही. ज्यांना तोंड भाजूनच घेत नाही त्यांना त्याचा आनंदही कळत नाही. आहा काय भाजलं, बरं आता पुन्हा खात नाही, पुन्हा एक खातो. तोही विलासच आहे, नाही का? तोही विलासच आहे. तिखट हाही विलास आहे, खारट हाही विलास आहे, आंबट हाही विलास आहे. हा सगळा विलास आहे. पण केव्हा विलास आहे? त्याच्या मागे प्रभू आहे हे कळलं तर विलास आहे. नाहीतर आहे दुःख वाटून ठेवलेलं वाटणीला. आमच्या वाटणीला का आलं बघा, आमच्या वाटणीला का हे आलं हे ज्याचा विचार करत नाहीत ते झोपडीत सुद्धा सुखात राहतात. आणि आहे ते कमी आहे असं ज्यांना वाटतं ते महालात सुद्धा अतृप्त आहेत. पण आहे तो माझ्या प्रभूचा विलास आहे म्हटलं की आनंद, समाधान आहे. हे बघा, देवाने रूप सो दिले, तुमच्यापुरतं दिले ते चांगलं आहे म्हणा, दुसऱ्याकडे बघून तुम्ही का नाक मुरडता? हे बघा, असा कोणताही रंग नाही की त्या रंगामध्ये श्रीरंग नाही. मग वाईट वाटायचं कारण काय? माझं बोलणं कळलं? काळा असू दे, गोळा असू दे, सावळा असू दे, नकटा असू दे, वक्ता असू दे, कोणी असू दे, पण असा कोणताही जीव नाही आणि असा कोणताही रंग नाही की ज्या रंगामध्ये श्रीरंग नाही. मग सर्वामध्ये श्रीरंग पाहणं हा चिदविलास. अत्यंत सोपं, प्रश्नच नाही. काय वाटण्याचं काय कारण काय? नाही का? तुमच्याकडे ॲक्शन नाहीत, सगळे आहेत त्या जीवनामध्ये रिॲक्शन्स आहेत. दुसऱ्याकडे बघून कशाला बघता? आपला आपल्यापुरतं विचार करावा, आनंद वाटेल. आहे त्याच्यामध्ये सुखी आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. काही माणसं मला म्हणतील अशी कुठे प्रगती होते का? करून दाखव ना. तुझ्यात जर हिंमत असेल तर करून दाखव प्रगती. नाही होत तशी. काही काही माणसं म्हणतात आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. द्या ना सोडून. सगळेच कर्तृत्व करायला निघालेत पण सगळे काही अब्जाधीश आणि कोट्याधीश होत नाहीत. जे व्हायचे तेच होतात आणि बाकीचे आहे तिथेच राहतात. कदाचित बाप अब्जाधीचा असेल तर हा भिक्षापती होऊन जातो. तेव्हा नीट लक्षात घ्या, आपल्या आपल्या परीने. हां, याचा अर्थ काही कुठे करू नये असं नव्हे, पण आपला विचार करून आपल्या मर्यादित असेल ते बघून केलं तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे. काय माझ्या वाटणीला आले, संपलं. कोणची गोष्ट बघताना एक विशिष्ट दृष्टिकोनातून बघितलं तर ठीक असतं. बायका, मुलं उपाधी म्हणून बघितलं तर कंटाळा वाटतो. काय हे लफडं गळ्यात पडलं. अरे पण लफडं गळ्यात पडलं, तुला करायलाच कोणी सांगितलं होतं लफडं? लफडं जर वाटत होतं तर पडायचंच नव्हतंच ना. पण ते न बघता हा सुद्धा जीवनाचा एक अंग आहे, जीवनाचा एक विलास आहे म्हणून बघितलं तर संसारामध्ये सुद्धा आनंद वाटेल. संसारामध्ये आनंद का वाटत नाही? आम्ही आमच्या पुरतं जीवन जगत नाही, दुसऱ्याकडे बघून जगतो म्हणून दुःखी होतो. म्हणून विलास वाटत नाही आणि विकास पण होत नाही. उपाधी वाटते. काय एवढ्या दिवस आम्ही केलं, काय मिळालं, बरोबर संपलं. प्रभूने सुंदर ठेवलंय, छान आहे सगळं. कशाला ते अब्जाधीश आणि कोट्याधीशाकडे बघता?